स्माइल इव्हनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. गुड इव्हनिंग सगळ्यांना. व्हेरी गुड इव्हनिंग. येस, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. काल आपण 7 चक्रांचं. येस, रेडी आहात तुम्ही? सगळे रेडी आहात? येस, चला एकदा करून द्या सगळेजण. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस, व्हेरी गुड. चला, काल आपण 7 चक्रांचं मेडिटेशन बघितलं. 7 चक्र आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी कारक आहे आणि त्या 7 चक्रांचं मेडिटेशनचं किती महत्व आहे हे काल आपण समजून घेतलं. आज आपल्याला बघायचं आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या लोकांनी अट्युनमेंट घेतलं त्यांच्यासाठीच आपल्या शरीरामध्ये काही पॉइंट्स असतात की काही बॉडी हिलिंग पॉइंट्स म्हणता येईल आपल्याला, की ज्यावरती आपण रेकीची ऊर्जा दिली तर ह्या 7 चक्रांना अजून चांगल्या पद्धतीने बॅलन्स करायला, हील करायला मदत होत असते. तर आज आपण त्या 7 चक्रांच्या रिलेटेड काही बॉडी हिलिंग पॉइंट्स आहेत ते जाणून घेणार आहोत. याचं मी ग्रुपमध्ये जे बॉडी हिलिंग पॉइंट्स आहेत त्याचं तुम्हाला एक PDF फॉर्म मध्ये किंवा फोटोच्या फॉर्म मध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही त्या त्या चक्र एक तर तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही ते मोबाईलमध्ये बघून पण आपण त्या जे पिक्चर आहे त्या इमेजवरती आपल्याला कुठे पॉइंट आहे त्यावरती फोकस करून त्यावरती रेकीची शक्ती देऊन आपण काय करू शकतो, हिलिंग करू शकतो. तर आता हे बॉडी हिलिंग कशा पद्धतीने करायचं, फॉर एक्झाम्पल पहिला जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला सांगते आणि कशी हिलिंग करायची ते पण सांगते. आपल्याला ज्यांना ज्यांना रेकीची प्रार्थना येते त्यांनी त्यांनी आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊसुईंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपले दोन्ही हात रब करायचे. ठीक आहे, दोन्ही हात रब करून आपण ही जी ऊर्जा मागतो आहे, ब्रह्मांडाकडून ऊर्जा मागतो आहे, तर ह्या दोन्ही हात पहिल्या आपल्या डोळ्यावरती पॉइंट आहे. दोन्ही हात मी कुठे देईल, ठेवेल, डोळ्यांवर ठेवेल आणि डोळ्यांना अफर्मेशन देणार की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांच्या साहाय्याने, या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने माझे डोळे अधिकाधिक सुदृढ होत आहे, माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभलेलं आहे आणि माझ्या डोळ्यांना, तुम्हाला आपल्या डोळ्यांबद्दल ज्या ज्या भावना वाटत आहे की जर तुम्हाला चष्मा असेल तर आपल्याला काय करायचं आहे की माझ्या डोळ्यांना अधिकाधिक दृष्टी प्राप्त झालेली आहे किंवा मला डोळ्यांनी स्पष्टतेने दिसत आहे. ज्या ज्या तुमच्या भावना आहेत डोळ्यांविषयी की तुमचे डोळे तुम्हाला कसे पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला डोळ्यांविषयी अफर्मेशन द्यायचे आहे. कळतंय? तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर त्या पद्धतीने माझे डोळे अधिकाधिक स्पष्ट स्वरूपात मला मी आज पाहू शकत आहे किंवा मला दिसत आहे. तुम्ही जे जे तुम्हाला डोळ्यांविषयी वाटते आहे त्या सगळ्या भावना आपल्याला डोळ्यांविषयी व्यक्त करायच्या आहे. कळतंय? कळालं? मी आता स्क्रीनवरती दाखवते की आफ्टर अट्युनमेंट आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे, कारण जोपर्यंत तुम्ही अट्युनमेंट घेत नाही तोपर्यंत रेखी शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होत नाही. बघा, पोझिशन नंबर 1 दिसते आहे प्रत्येकाला. पोझिशन नंबर 1 काय आहे, माझ्या डोळ्यांचे पॉइंट्स आहे. माझ्या डोळ्यांचे पॉइंट्स, डोळ्यांवरती आपल्याला या पद्धतीने हात ठेवायचा. तुम्ही असा कर्व शेप मध्ये पण हात ठेवू शकता किंवा आपल्याला मी सांगितलं होतं की आपल्या दोन्ही हातामध्ये काय आहे, पंचमहाभूते आणि ब्रह्मांड वास करते. मग मला या ब्रह्मांडाची ऊर्जा, या पंचमहाभूतांची ऊर्जा ब्रह्मांडासोबत जोडून माझ्या डोळ्यांना द्यायची आहे. काय करायचं आहे, माझ्या डोळ्यांना ही ब्रह्मांडाची ऊर्जा द्यायची आहे. का तर माझ्या डोळ्यांना परम जे डोळे आहेत ते निरोगी राहावे, त्यांना स्वास्थ्य लाभ मिळावा आणि अधिकाधिक ते सुदृढ व्हावेत आणि त्याचा उपयोग मला
माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्हावा. अशी आपले बॉडी हिलिंग पॉइंट्स आहे. पहिली पोझिशन आपण बघितली. दुसरी पोझिशन आहे माझ्या डोक्यांवरती. हे आहे सहस्त्रार चक्र, बरोबर. मग मी दोन्ही हात कुठे ठेवणार? सहस्त्रार चक्रावर ठेवणार. आणि सहस्त्रार चक्रामध्ये ब्रह्मांडाकडून दिव्य खूप पॉवरफुल एनर्जी तिथपर्यंत येते आहे. या पद्धतीने आपण तिथे अफर्मेशन द्यायचे आहे की ब्रह्मांडाकडून एक दिव्य रेखी शक्तीचा प्रवाह माझ्या डोक्यामध्ये संचार होतो आहे किंवा प्रवाहित होतो आहे, आपण या पद्धतीने म्हणू शकतो. ज्या ज्या विचार, तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे असेल, डिसिजन मेकिंग होत नसेल, तर आपल्याकडे खूप निगेटिव्ह विचार येत असतील, तर आपल्याला काय करायचं आहे, इतक्या पद्धतीने म्हणजे अनुभवायचं आहे की जे जे तुम्हाला पाहिजे त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बोलायच्या आहे. कळालं की नाही? इथपर्यंत कळालं की ईच पॉइंट आपल्याला बघायचा. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्या आणि ती प्रिंटआउट रेफर करून करून प्रत्येक पॉइंटचा आपल्याला हिलिंग करायची. ही किती दिवस करायची? 21 दिवसांसाठी. पूर्ण बॉडी हिलिंग पॉइंट किती दिवस करायची? 21 दिवसांसाठी करायची आहे. कळालं? माझा डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ तो तुम्हाला 2 वेळा 3 वेळा बघा शांततेने. त्या व्हिडिओज मध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप कशानंतर काय करायचं ते प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली. की ग्रॅटिट्यूड करायचं उठल्याबरोबर. जेव्हा तुम्ही उठता आहात तेव्हा जिथे जिथे आहात तिथे तिथे आपल्याला, तुम्ही ज्या पोझिशन मध्ये उठता आहात त्या पोझिशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा ईश्वराचे आभार व्यक्त करायचे आहे. आणि ती ग्रॅटिट्यूड केल्यानंतर आपल्याला पुढे सगळ्या स्टेप्स तिथे सांगितलेल्या आहे. कळतंय? मग आपल्याला पुढचा पॉइंट जो आहे तर माझे दोन्ही कानांचा पॉइंट आहे. कुठला आहे? कानाचा पॉइंट आहे. दोन्ही कानांवरती हात ठेवायचे आणि कानांना आपल्याला ऐकू यावं, कानांमध्ये सुमधुर संगीत ऐकता यावं, की अधिकाधिक मला कानांची जे पॉवर आहे ती दिवसेंदिवस अगदी शेवटच्या श्वासांपर्यंत माझे कान सुदृढ राहावे, यासाठी आपल्याला कानांची पण हिलिंग करायची आहे. मग कानांना काय आहे? माझे कान अधिकाधिक सुदृढ झालेले आहे. मी माझ्या कानांनी अगदी स्पष्टपणे सत्य ऐकू शकते आहे. माझ्या कानांना जी के दिव्य एक शक्ती प्राप्त झालेली आहे. तुम्ही जितकं पॉझिटिव्ह तुमच्या कानांबद्दल बोलाल, जितकं अफर्मेशन द्याल, तितकी तितकी देखी शक्ती तिथे कार्य करायला उभी राहणार आहे. यावर तुम्हाला ट्रस्ट ठेवणं महत्वाचं आहे. जितकं तुम्ही कानांबद्दल पॉझिटिव्ह बोलाल, जितकं कानांमध्ये ट्रस्ट, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्या सांगाल, तितकी रेकी शक्ती तिथे प्रवाहित होणार आहे. पुन्हा एकदा सांगते, रेकी शक्तीचा प्रवाह मी डिसाईड करत नाही किंवा तुम्ही डिसाईड करणार नाही. प्रत्येकाकडून ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे, कोणाकडून कोणासाठी किती हिलिंग द्यायची आहे हे ब्रह्मांड ठरवतं. कधी आपल्याला थंड संवेदना जाणवतील, कधी गरम संवेदना जाणवतील. अट्युनमेंट घेतल्यानंतर तुम्हाला डोक्यामध्ये थोडासा जडपणा जाणवतो. कधी कधी आपल्याला थोडासा थकवा आल्यासारखं होतं दिवसभरात. मळमळ होऊ शकते, उलट्यांचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. घाबरून जायचं नसतं. जसे जसे आपली 21 दिवसांची साधना कंप्लीट व्हायला लागते तसे तसे तुमचं शरीर अधिकाधिक सुदृढ आणि अधिकाधिक हलकं व्हायला लागतं. हा तुम्हाला माझ्या आधीच्याही स्टुडंटचा अनुभव आहे आणि तुम्हालाही या 21 दिवसांच्या साधनेनी असाच अनुभव येणार आहे. तर या साधनेसाठी रेडी राहा, कारण या साधनेमध्ये बरेच वेळा अडथळे आपोआप येत असतात. आपल्याला प्रत्येक अडथळे दूर करून ही 1 तासाची साधना स्वतःसाठी करायची आहे. ज्यांना ज्यांना आपले हे पंचसूत्री जीवन जे मी सांगितलेलं आहे, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करायची आहे, त्यांनी नक्कीच ही 21 दिवसाची साधना सोडायची नाही. 21 दिवस आपल्याला कम्प्लिटली ही साधनेवरती फोकस करणं गरजेचं आहे. मग हा जो आपला प्रवाह ठरवणार किंवा हातातून जी संवेदना चालू होणार ती आपल्याला काय करायची? थंड असू द्यात, गरम असू द्यात, किंवा संवेदना बऱ्याच लोकांमध्ये प्रवाहित होत नाही, याचा अर्थ समोरच्यापर्यंत रेकी पोहोचत नाही का? असं नसतं. रेकी ठरवते की संवेदना थंड असेल की गरम असेल, किंवा एखाद्याच्या मध्ये जास्त प्रवाह होतो, एखादा जर मध्ये ब्लॉकेजेस असेल तर प्रवाह होत नाही.
पण याचा अर्थ तुम्ही जे इंटेन्शन सेट करत आहात, तुम्ही समोरच्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या भावनेनी रेकी शक्तीचा प्रवाह करता, ती भावना खूप महत्वाची आहे. तुम्ही इंटेन्शन सेट करा की याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर टच थेरपीने हिलिंग देणार, पहिल्या लेवलला काय करतो, आपली 10% ऊर्जा वाढलेली आहे, आपण 21 दिवसांच्या साधनेनी टच थेरपीनी कोणाचीही हिलिंग करू शकतो. मग हिलिंग करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, मला माझ्या साधनेवरती फोकस करणं गरजेचं आहे. जर माझ्या साधनेवर मी फोकस केला नाही तर या ऊर्जा क्लिअरली प्रवाहित होत नाही, कारण आपल्यालाच आपले ब्लॉकेजेस जर 7 चक्रांमध्ये असतील, आपल्याला 7 चक्रांची रिलेटेड डिसीज असतील, तर मला पहिल्यांदा ते क्युअर करावे लागतील. बरोबर. माझ्या शरीरामध्ये काही अवगुण असतील किंवा मी जर रेकीचे तत्व फॉलो करत नसेल, तर मला पहिल्यांदा 21 दिवसाच्या साधनेमध्ये रेकीचे तत्व अंगीकारावे लागतील, तरच मी ह्या साधनेमध्ये पुढे काम करू शकणार आहे. कळतंय नक्की? म्हणून मला साधनेवरती भर द्यायचा आहे. ह्या रेकीचा वापर करताना तुम्ही कुठल्याही लेवलला जा, अगदी मास्टर लेवलला, ग्रँड मास्टरला जाल, तर ही साधना खूप महत्वाची आहे. ओके. मग प्रत्येकाच्या ज्या संवेदना असतात त्या समजून घेऊन, थंड गरम प्रत्येक वेळा संवेदना हा डिफरंट असतात. कधी कधी एका पॉइंटवरती जास्त संवेदना जातील, कधी कधी कमी जातील. ह्या रेकी शक्ती ठरवते. हा ब्रह्मांड ठरवणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही की याला जास्त प्रवाह गेला, 3-4 मिनिटं याची हिलिंग झाली. हातामधून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायची आहे. काय सांगितलं मी? हातामधून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची. आणि जर समजत नसेल तर आपल्याला एका पॉइंटवरती 2 ते 3 मिनिटं हिलिंग द्यायची. रेकीला आवाहन करा. काहीच कळत नाही तर 2 मिनिटं एका पॉइंटवर हात ठेवा आणि त्याची हिलिंग करायची आहे. कळतंय नक्की? येस. पुढचा आपला पॉइंट बघूया आपण. आपल्या कानांचा पॉइंट बघितला. कानांनंतर आपला पुढचा पॉइंट येतो, तो म्हणजे आपल्या मागच्या साईडचा जो आपला ब्रेन आहे, थर्ड आय चक्राच्या मागची साईड, तिथे आपल्याला हिलिंग द्यायची आहे. थर्ड आय चक्राच्या मागचा आपला जो छोटा मेंदू, लहान मेंदू असतो, तिथे आपल्याला हिलिंग द्यायची आहे. कॉमन प्रॅक्टिस सेशन आपण मी एक शेअर करते मॅडम. माझं मी सांगते, आपण बोलूया विषयावरती. पुढचा पॉइंट वरती फोकस करा. पुढचा पॉइंट आपल्या मानेच्या पाठीमागचा, म्हणजेच काय, थ्रोट चक्राचा पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे? थ्रोट चक्राचा पॉइंट. पुढचा त्याच्या थ्रोट चक्र समोरच्या साईडनी मागच्या साईडनी हिल करायचं आणि समोरच्या साईडनी पण हिल करायचं. दिसताय पॉइंट सगळ्यांना? थ्रोट चक्रामध्ये आपल्याला कम्युनिकेशन बघायचं आहे. मग मला काय करायचंय, माझा जर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा मला कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असेल, माझं मी एक्सप्रेस करत नसेल किंवा मला माझे टॉन्सिल्स वाढलेले असतील, तेव्हा फोकस कुठे करायचा आहे? माझ्या थ्रोट चक्राच्या पॉइंटवर मी फोकस करणार आहे. आणि थ्रोट चक्र, माझं थ्रोट चक्र पूर्णतः बॅलन्स आहे. माझ्या थ्रोट चक्रातून पूर्णतः पॉझिटिव्ह एनर्जी प्रवाहित होते आहे. माझं थ्रोट चक्र अधिकाधिक सुदृढ होत आहे. मी सत्यता आणि माझी जी माझी संवाद साधण्याची कला आहे, दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्टतेने वाढत चाललेली आहे. तुम्हाला जे जे पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहे. काय बोलली मी? तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजे आहे, तुम्ही जर कम्युनिकेशन प्रॉपरली होत नसेल, समोरच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचू शकत नसाल किंवा खूप दाबून ठेवण्याची सवय असेल, तर आपल्याला ते अफर्मेशन तिथे द्यायचे. कळालं? अफर्मेशन तिथे द्यायचे आहे. जितकं तुम्ही रेकी शक्तीला आवाहन कराल, तितकी रेकी शक्ती तुमच्या मदतीला येणार. काय बोलली मी? जितकं तुम्ही रेकी शक्तीला अट्युनमेंट झाल्यानंतर आवाहन कराल, जितकं तुम्ही साधना कराल, तितकी तितकी रेकी शक्ती तुम्हाला मदत करणार आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती मॅडमचा एक लेवल 1च्या अट्युनमेंट नंतर मॅडमनी रेकी शक्तीची 21 दिवसांची साधना दिवसातून 2 वेळा केली. 2 की 3 वेळा केली, त्यांनी शेअर केलेलं आहे. आणि त्यांची चरबीची गाठ नाहीशी केली. शरीरामध्ये असणारी चरबीची गाठ त्यांनी नाहीशी केलेली पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर.
ठीक आहे. त्यानंतर असे अनुभव आहे की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकले आहे, तिथे तुम्हाला रेकी शक्ती प्रवाहित जर तुम्ही रेकी शक्ती मदत करते. जिथे जिथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला अनुभव असे येतील की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत मिळत जाते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत मिळायला लागते. जे काही तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस आहेत ते दूर व्हायला लागतात. आज सरांचा, गुणवंत सरांचा फीडबॅक वाचला असेल सगळ्यांनी, बरोबर? आणि त्याच्यावरती सांगते आहे की बघा की आपण 7 चक्रांसोबत अलाइन झालं तर काय काय होऊ शकतं. की त्यांना सकाळी प्रचंड मेडिटेशन नंतर भूक लागते आहे, सगळ्या गोष्टी काय चाललंय, जर तुम्ही फोकस करा ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते. राईट? तुमचा फोकस काय पाहिजे त्याच्यावरती करणं महत्वाचं आहे. जर आपला फोकस शिफ्ट झाला आपल्या शरीरावरती, मनावरती, आत्म्यावरती, तर आपण त्या हव्या त्या गोष्टी मिळवू शकतो. अशी कुठलीही गोष्ट जगात नाही जी आपण मिळवू शकत नाही. अगदी चांगलं आरोग्यापासून आणि जे काही तुमचं स्वप्न असेल, पैशांच्या रिलेटेड असू द्यात किंवा कुठल्याही रिलेटेड तुमचे जे काही स्वप्न असतील, त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही मिळवू शकता फक्त आणि फक्त 7 चक्रांच्या माध्यमातून. हा, ज्यांचं अट्युनमेंट झालं नसेल त्यांनी मला सांगा. काल आज अट्युनमेंट झालेलं आहे, तरीही ज्यांचं अट्युनमेंट नसेल झालं तर कृपया करून मला तुम्ही पर्सनली मेसेज करा. उद्या लास्ट सेशन आहे. उद्या या सेशनचं 10 दिवसांचं उद्या आपलं लास्ट सेशन राहणार आहे. ज्यांना अटेन्डमेंट घ्यायचं आहे त्यांनी अटेन्डमेंट साठी उद्याचा लास्ट डे आहे, नंतर मग तुमचं परत पुढच्या आठवड्यात जाईल अटेन्डमेंट. ओके? येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझं सॅटर्डे संडे बुक, माझं पब्लिकेशनचं थोडंसं काम सुरू आहे, तर मी सॅटर्डे संडे अवेलेबल राहणार नाही. सगळ्यांनी नोट घ्यावं की सॅटर्डे संडे अटेन्डमेंट होणार नाही. नाहीतर अदरवाईज आपण सॅटर्डे संडे पण अटेन्डमेंट करतो, पण माझं बुक पब्लिकेशनचं काम सुरू असल्यामुळे नक्कीच लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल मी. तुम्ही पण वाचा, त्यात माझे काही रेकीचे अनुभव, काही रेकी विषयीची जी काही माहिती आहे. उद्या सेम टाइमला सेशन असणार आहे आणि अटेन्डमेंट सकाळी असेल. रेकीचे माझे काही अनुभव तिथे मी शेअर केलेले आहे. कशा पद्धतीने रेकी शक्तीचा आपल्याला वापर करायचा, कुठल्या लेवलला आपल्याला रेकी शक्ती, कुठले कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला रेकी शक्ती मदत करते. नक्कीच त्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येकाला, हो, ग्रुप ऍक्टिव्ह राहणार आहे. हा ग्रुप मी डिलीट करत नसते. ओके. आपण प्रश्न थोडं शेवटी घेऊया. मी ग्रुप ऍक्टिव्ह डिलीट करत नाही, तुम्ही केव्हाही माझ्यासोबत संपर्कात राहू शकता. ठीक आहे? नक्कीच. आणि 20 तारखे, थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू. त्यानंतर 20 तारखेपासून आपली रेकी लेव्हल 1 चीच एक न्यू बॅच चालू होते. ती त्याचं दुपारचं सेशन असणार आहे. ठीक आहे? सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांना ज्यांना बॅच रिपीट करायची असेल ते तिथे मोस्ट वेलकम. की तुम्हाला पहिलेपासून जर बॅच रिपीट करायची असेल, अजूनही रेकीचं तुम्हाला रेकी कशी आहे, काय पद्धतीने वापरायची, रेकीचं अजूनही महत्व कळालेलं नसेल किंवा रेकीचा बद्दल काही अजून गैरसमज असतील, तर नक्कीच तुम्ही दुपारची बॅच 20 मे पासून सुरू होणारी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. येस. आपण पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तो आपला पॉइंट आहे, येस, माझ्या हृदयावरचा पॉइंट कुठे आहे. माझं हृदय या पद्धतीने आपण हात ठेवू शकतो किंवा या पद्धतीने आपण हात ठेवू शकतो. आणि हृदयावरती आपल्याला जर तुमचं राग असेल, द्वेष असेल, करुणा तुमच्यामध्ये, जर जेलसीची भावना असेल, तर आपल्याला तिथे काय निर्माण करायची? करुणा, प्रेम आणि दया निर्माण करायची आहे. मग आपल्याला हृदयावरती आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे की माझं हृदय दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ होत आहे. माझ्या हृदयात प्रेम, दया, करुणा आणि जे काही तुम्हाला वाटत असेल त्यांनी स्थान घेतलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाबद्दल करुणेचा भाव आहे, दयेचा भाव आहे, क्षमा आहे आणि शांती माझ्या हृदयात वास करते आहे. या पद्धतीने आपण हृदयावरती हात ठेवून अफर्मेशन द्यायचे आहे.
हृदयावरती हात ठेवल्यानंतर ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना शरीरामध्ये ब्लॉकेजेस जाणवत असतील, जे काही तुमचं हृदयाशी रिलेटेड किंवा लंग्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, चेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, ते सॉल्व्ह व्हायला मदत होते. त्यानंतरचा पॉईंट, 8वा पॉईंट पण तुमच्या चेस्टचाच आहे, हृदय चक्राचा आहे. त्या पद्धतीने पण तुम्ही दोन्ही हात हृदयावर या पद्धतीने पण ठेवू शकता. कळतंय हे? तिसरा पॉइंट जो 9वा पॉइंट आहे, 9th पॉइंट जो आहे तो माझ्या मणिपूर चक्रांचा. मणिपूर चक्र कुठे आहे? आपलं रिब गेज म्हणजे नाभी चक्र जे आहे त्याच्या 3 बोट वरती, जिथे माझ्या बरगड्या संपतात. कुठे? जिथे माझ्या बरगड्या संपतात तिथे मणिपूर चक्र असतं. त्या मणिपूर चक्राचं काय आहे? माझा कॉन्फिडन्सचं कारक आहे, बरोबर. माझा आत्मविश्वास मला तिथून मिळणार आहे. त्यामुळे माझी इच्छाशक्ती व्यक्त करायची, जे इच्छाशक्ती कुठून व्यक्त करते मी, ती म्हणजे माझं मणिपूर चक्र. माझ्याकडे येणारा पैसा कुठून दिसतोय? तो म्हणजे माझं मणिपूर चक्र. म्हणून पहिल्यांदा आपल्याला मणिपूर चक्राला बॅलन्स करणं अत्याधिक आवश्यक आहे. मणिपूर चक्राला बॅलन्स करताना आपण दोन्ही हात मणिपूर चक्राच्या पॉइंटवर ठेवायचे आणि तिथे आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे, दिवसेंदिवस माझा कॉन्फिडन्स अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे, अधिकाधिक वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस मी अधिकाधिक कार्यक्षम होत आहे. माझं मणिपूर चक्र अगदी बॅलन्स झालेलं आहे. दिवसेंदिवस माझं मणिपूर चक्र सुदृढ झालेलं आहे. माझ्या मणिपूर चक्रामध्ये आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम अगदी हेल्दी आहे. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम अगदी हेल्दी आहे. मणिपूर चक्राचा संबंध कशाशी येतो? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम सोबत येत असतो. म्हणून अफर्मेशन देताना आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं तिथे नाव घ्यायचं आहे. ओके, कळालं इथपर्यंत? नक्की. पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा पॉइंट येतो आहे तो म्हणजे स्वादिष्टान चक्र, बरोबर. स्वादिष्टान चक्र कुठे आहे? नाभी चक्रांच्या 2-3 बोट खाली. नाभी चक्राच्या 3 बोट खाली आपल्याला हात ठेवायचा आणि तिथे आपल्याला स्वादिष्टान चक्र आहे, आपली किडनी आहे, बरोबर. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे. मग आपल्याला तिथे अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या भावना मी चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकते. काय आहे? क्रिएटिव्हिटी. माझ्यामधली क्रिएटिव्हिटी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझं स्वादिष्टान चक्र पूर्णतः बॅलन्स आहे. माझी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, माझ्या किडनी, माझ्या स्वादिष्टान चक्रासोबत कनेक्टेड संपूर्ण अवयव अधिकाधिक सुदृढ होत जात आहे किंवा अधिकाधिक सुदृढ झालेले आहेत. आपल्याला काय अफर्मेशन जायचं आहे की मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्रासोबत कनेक्टेड प्रत्येक अवयव ते काय आहे? सुदृढ झालेले आहेत आणि माझ्या स्वादिष्टान चक्राला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे स्वादिष्टान चक्रासोबत अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. त्याच नंतर आपलं रूट चक्र म्हणजे आपल्याला दोन्ही रूट चक्रापर्यंत आपला हात पोचत नाही समोरच्या साईडनी, मग दोन्ही पायांच्या मधात आपण रूट चक्रावरती अफर्मेशन देणार आहोत. त्यानंतर आपले दोन्ही गुडघ्यांना आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे, कारण बऱ्याच लोकांना गुडघे दुखीचा त्रास असतो. ही दिव्य रेकी शक्तीचा आवाहन करायचं आहे. गुडघ्यांना आपण ही रेकी शक्ती द्यायची आहे आणि रेकी शक्तीचा आपण जेव्हा वापर करतो आहे तेव्हा गुडघे काय आहे? रूट चक्रामध्ये येतात. मग आपल्याला रूट चक्राच्या रिलेटेड संपूर्ण आपले अवयव आणि रूट चक्रांच्या रिलेटेड आपले पाय, म्हणून रूट चक्राचं बॅलन्स खूप महत्वाचं आहे. हे स्टॅबिलिटीचं आई आपल्याला काय देत आहे? स्टॅबिलिटी देतात, जमिनीशी कनेक्ट करून ठेवतात, ग्राउंडिंग प्रोव्हाइड करतात. म्हणून मला काय करायचं आहे? माझ्या दोन्ही गुडघ्यांना काय द्यायचंय? तुम्ही अधिकाधिक सुदृढ होत चालले, माझे दोन्ही गुडघे अधिकाधिक कार्यक्षम होत जात आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे? दोन्ही गुडघ्यांना इथे अफर्मेशन देणार आहे. हे झालं समोरची साईड. कळता इथपर्यंत? बॉडीची पूर्ण समोरची साईड आपली कंप्लीट झाली, राईट. मग मला दोन्ही गुडघ्यांनंतर आपल्याला पुढचं जे करायचं आहे ते म्हणजे मागच्या साईडवरती आपल्याला जायचं आहे. मागे ज्यांचे ज्यांचे हात पोचू शकतात त्यांनी मागच्या साईडला हिलिंग द्यायचं आहे. रेकीला कॉल करायचं. हे जे आहे माझं आपलं बघा पोझिशन नंबर 14, तिथे जाईल का आपला हात?
14 नंबरची पोझिशन, खांदे आहेत, खांदे दुखी असतात बरोबर. मग खांदे दुखी जर मला होते आहे, माझ्या स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम आहे, फ्रोझन शोल्डर होते आहे, तर काय करायचं आहे, माझ्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवून मी रेकी शक्तीला तिथे प्रवाहित करणार आहे. कळतंय? पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे 15 नंबरचा पॉइंट. 15 नंबरचा पॉइंट आहे मणिपूर चक्राची बॅक साइड, म्हणजे आपली जिथे रिब गेज, बरगड्या जिथे संपतात एक्झॅक्ट त्याच्या मागच्या साईडला आपल्याला अफर्मेशन द्यायचं. आपल्या पाठीचा पॉइंट तो समजला जाईल. पाठीच्या पॉइंट वरती आपण अफर्मेशन देणार आहे. पाठीचा पॉइंट मणिपूर चक्राचाच पॉइंट आहे, म्हणून आपण मागच्या साईडनी काय म्हणतो आहे की मणिपूर चक्र अधिकाधिक सुदृढ होत आहे. ठीक आहे. मग मला खालचा पॉइंट बघायचा आहे, कमरेचा पॉइंट. तो आहे माझ्या स्वादिष्टान चक्राचा पॉइंट. स्वादिष्टान चक्र आपल्याला बॅलन्स करायचंय. किडनी असते आपली बॅक साईडला, आपले जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते आपल्याला बॅलन्स झालेले पाहिजे आहेत, म्हणून आपण स्वादिष्टान चक्रांची हिलिंग करणार आहे. त्यानंतर पॉइंट नंबर येतो 17, ते आहे माझं रूट चक्राची बॅक साईड. आपला जो हिप आहे त्याच्या खालचा पॉइंट आहे, तिथे रूट चक्र जिथे आहे, टेलबोन एंड, टेलबोन आहे ना, माकड हाडाचा शेवट, तिथे आपलं रूट चक्र आहे. रूट चक्राची हिलिंग करणार आहे. आणि शेवटचा पॉइंट येतो आहे ते म्हणजे माझे दोन्ही तळवे. का दोन्ही तळवे घेतले आहे? कारण दोन्ही तळवे माझ्या संपूर्ण शरीराचं काय करता आहे, ओझं वाहत आहे की नाही, बरोबर. मग मी तिथे माझ्या दोन्ही तळव्यांना जर ग्रॅटिट्यूड दिली, जर त्याचे आभार मानले, आणि जर त्याला चांगल्या पद्धतीने अफर्मेशन दिले, तर माझ्या संपूर्ण शरीराचं ओझं कॅरी करायला ते काय होतील, अधिकाधिक आपल्याला मदत करतील. म्हणून आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही तळव्यांवरती ठेवायचे, दोन्ही हात आपल्या तळपायांवरती ठेवायचे, आणि तिथे रेकीचा प्रवाह आपल्याला द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट आपण रेकी शक्तीचं तिथे काय करणार आहोत, हिलिंग देणार आहोत. कळालं का की नाही? डोक्यावरती गेलं असं विमान उडालं का? नाही ना? सोपं सोपं आहे. पॉइंट्स लक्षात घ्यायचे, आणि जिथे पॉइंट्स आहे तिथे आपल्याला हिलिंग करायची. काही टेन्शन घ्यायचं नाही. नसेल जमत तर चक्रांचं नाव घ्यायचं, आणि चक्रांच्या संबंधित जे काही अवयव आहे त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. बस. अधिकाधिक कार्यरत, अधिकाधिक कार्यक्षम झालेले आहेत. मला खूप पॉझिटिव्हली मदत करत आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे शरीरामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहे. बस. सोपं सोपं ठेवायचं, कठीण करायचं नाही. अगदी तुम्ही काहीच जमत नसेल तर 7 चक्रांचं मेडिटेशन करा. बॉडी हिलिंग पॉइंट करताना काही बोलले नाही तरी चालेल, रेकीला आवाहन करा. त्या आपण निदान थँक्यू तर म्हणू शकतो की नाही प्रत्येक जण. मी माझ्या डोळ्यांची आभारी आहे, मी माझ्या कानांची आभारी आहे, मी माझ्या पायांची आभारी आहे, मी माझ्या गुडघ्यांची आभारी आहे. एवढं प्रत्येक जण करू शकतो. तेवढं केलं तरीही तुम्हाला तेवढेच बेनिफिट आहेत. घाबरून जाण्याची कुठलीही गरज कधीही नाही. काहीच गरज नाही घाबरून जायची. आपल्याला काय करायचं आहे, जितकं तुम्ही शरीराचे आभार मानाल तितकं शरीर अधिकाधिक कार्यक्षम होणार आहे. जितकं प्रत्येक चक्रांना बॅलन्स कराल तितक्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? येस. पुढचा पॉइंट आपण बघूया आणि पुढच्या सेक्शन मध्ये जाऊया की आपलं बॉडी हिलिंग पॉइंट समजलेली आहे सगळ्यांना. आय होप की इथपर्यंत सगळ्यांचं आलेले आहेत. त्यानंतर आहे की एनर्जी बॉल क्रिएट कसा करायचा. आणि एनर्जी बॉल म्हणजे काय? एनर्जी बॉल म्हणजे ही रेकी शक्ती जेव्हा आपल्या हातातून प्रवाहित होते, ठीक आहे, मग ही रेकी शक्तीच्या वापराने मी माझ्या घराला किंवा माझ्या कुटुंबाला किंवा मला स्वतःला, वाहनांना, किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सजीव निर्जीव वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना प्रोटेक्शन कशा पद्धतीने द्यायचं. ठीक आहे. एनर्जी बॉल का करायचे? एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करताना आपले दोन्ही हात रब करा. ठीक आहे. सगळ्यांनी दोन्ही हात रब करा. ठीक आहे. त्यानंतर बॉडीचे हे 5ही तत्व आहेत आपल्याला प्रेस करायचे. 5ही आपल्याला बोट जे आहेत ना ते दोन्ही हाताचे प्रेस करायचे.
ओके. आता आपण आपले हात दोन्ही असे ठेवणार आणि आपण ब्रह्मांडाकडनं ज्यांना रेकीची प्रार्थना येते त्यांनी रेकीची आपल्याला आवाहन करायचे की मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, 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 रेकी. या पद्धतीने आपण दोन्ही हात जवळ दूर करायचे, जवळ दूर करायचेत आपल्याला. आणि जिथे आपल्याला एक व्हायब्रेशन जाणवत आहे तिथे स्टॉप करायचं. कधी छोटा बॉल होईल, कधी मोठा होईल. प्रत्येकाचा बॉल हा डिफरंट राहणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा मी माझ्या घरातली व्यक्तीची, माझ्या स्वतःची नकारात्मकता याच्यात टाकणार. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, मी स्वतः, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, वाहनांमधली नकारात्मकता या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, वाहनं यामधली नकारात्मकता या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, वाहनं यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. हा बॉल अधिकाधिक, आता तुम्हाला ज्यांना वाटतं आहे कोणाचा बॉल जड होतोय बघा, नकारात्मकता यांनी ग्रहण केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा बॉल असा असा घ्यायचा आहे आणि मला काय करायचं आहे, 3 वेळा फुंकर मारा. या ब्रह्मांडात जाऊन हा बॉल शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. काय करायचं आहे, या बॉल मधली सर्व नकारात्मकता सर्व ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. आपल्या हातांमधली नकारात्मकता आपल्याला ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची आहे. 3 वेळा फुंकर मारायची आणि शुद्ध करायची आहे. कोणाचा बॉल जड झालेला होता? मीनाक्षी मॅडम, जड वाटत होता बॉल कोणाचा? हा. अजून हातामध्ये जडपणा कोणाच्या आलेला होता जेव्हा आपण नकारात्मकता विचार केली? राईट. तुम्हाला जड झाला होता बॉल तुमचा पण? अच्छा. हा, ज्यांचा ठीक आहे, जास्त नाही म्हणजे बघायचं आहे. काही जणांचा खूप जास्त होऊ शकतो, काही जणांचा कमी होऊ शकतो. घरात जितकी तुमची पॉझिटिव्हिटी राहणार आहे तितकं, किंवा तुम्ही तुमचा औरा किती पॉझिटिव्ह ठेवता आहात, म्हणजे आपण आध्यात्मिकरित्या किती कनेक्टेड आहोत त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये नकारात्मकता असते. ठीक आहे. कोणाचा कमी जास्त प्रमाणात जड होऊ शकतो. मग पहिली आहे, ही आहे फुटबॉल एक्झरसाइज. काय करायचं आहे, दिवसभरातून आपल्याला पहिल्यांदा आपल्यामधली नकारात्मकता काढून टाकायची. कधीही करू शकता तुम्ही ही फुटबॉल एक्झरसाइज, कधीही करू शकता. या फुटबॉल एक्झरसाइज मधनं आपल्या घरातले वस्तू, आपल्या घरातील व्यक्ती, आपली वाहनं आणि आपण स्वतः यांच्यामधनं आपण नकारात्मकता दूर करत असतो. आणि जर एखादं फॉर एक्झाम्पल पकडलं की एखाद्याची रोज क्लिन्झिंग करतोय, एक जागा आहे आपला, तो एखादा टेबल आहे त्याची जर रोज क्लिन्झिंग करतो आहे तर त्यामुळे निगेटिव्हिटी येईल का? नाही येणार. रोज आपण स्वच्छता करतोय, रोज आंघोळ करतो आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत, तर आपल्याला नकारात्मकता प्रवेश करेल का?
नाही होणार. त्याच पद्धतीने या फुटबॉल एक्सरसाइजने मी काय करत आहे की सर्व घरातल्या व्यक्तींची नकारात्मकता देखील ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करत आहे. कारण शुद्ध करायचं आहे, तुम्ही जमिनीत जाऊन पण प्रवाहित होते असं सांगू शकता, किंवा ब्रह्मांडामध्ये जाऊन पण शुद्ध होते. आपल्याला जमिनीमध्ये पण काय करायचं आहे, चांगल्या ऊर्जा पाठवायच्या आहे, आणि ब्रह्मांडामध्ये पण आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जाच पाठवायच्या आहे. ब्रह्मांडामध्ये आपण कुठल्याही नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह तिथे पाठवणार नाही. म्हणून आपलं अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या हातातली संपूर्ण नकारात्मकता या बॉलनी ग्रहण केलेली आहे, आणि ही नकारात्मकता, ही निगेटिव्हिटी ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होते आहे, शुद्ध होते आहे, शुद्ध होते. कळालं? आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला निगेटिव्ह पाहिजे का? नाही. आपल्या घरातलं वातावरण निगेटिव्ह पाहिजे का? नाही. आपल्या समाजातलं वातावरण निगेटिव्ह पाहिजे का? नाही. अस्थिरता निर्माण होते, लोकांमध्ये भीती होते ना. राईट? मला काय पाहिजे? सेफ वातावरण पाहिजे, आनंदी वातावरण पाहिजे, आणि सगळीकडे पॉझिटिव्ह लोक माझ्या आजूबाजूला पाहिजे आहे. मग मी काय करणार, या पद्धतीने आपल्या घरात खूप लोकांना असते की विनाकारण चिडचिड करतात, विनाकारण रागराग करतात. आवाज येतोय माझा? येस, सगळ्यांना येतोय. अपर्णा मॅडम, तुमचं चेक करा एकदा. येस. ते आपल्याला काय करायचं आहे की याच पद्धतीने मी सर्व घरातली नकारात्मकता दूर करणार आहे. कळालं? पहिलं. मग दुसऱ्यांदा काय करायचं आहे, दुसरा परत बॉल क्रिएट करायचा, याच पद्धतीने करायचं. मी दुसरा एनर्जी बॉल क्रिएट करेल, रेकीला कॉल करून, सगळ्या गोष्टी प्रोसिजर सेम राहणार. मग ह्या एनर्जी बॉल क्रिएट करणार, आणि आपल्याला हा बॉल स्वतःसाठी घ्यायचा आहे, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी मी घेणार. मी दिवसभरात असंख्य काम करणार, असंख्य ठिकाणी मला जावं लागतं, आणि अशा वेळेस मी दुसरा बॉल रेकी शक्तीला आवाहन करून, रेकीची प्रार्थना करून क्रिएट करणार आहे. पुन्हा एकदा एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा, तुम्ही पण करू शकता. आणि हा आपल्याला बॉल काय करायचा, अफर्मेशन द्यायचा आहे. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हा बॉल ग्रहण करून मी अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक स्पष्ट, अधिकाधिक कॉन्फिडंट आणि अधिकाधिक सुरक्षित होत आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी पाहिजे असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या बॉलला सांगायच्या आहे. आणि हा बॉल मी कुठे टाकणार आहे, माझ्या क्राउन चक्रावरती ही एनर्जी पाठवणार आहे. दोन मिनिटं याच पद्धतीने आपण आपल्या क्राउन चक्राला हिलिंग करणार आहोत. रिलॅक्स. झाला दुसरा बॉल, बरोबर. तिसरा जो एनर्जीचा बॉल आहे, तो मी कशासाठी करणार, आता सगळ्यांना एनर्जीचा बॉल कळाला आहे. आपल्याला तिसरा एनर्जीचा बॉल तुमचे जे घरातील वस्तू आहे, व्यक्ती आहे आणि वाहनं, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी द्यायचा. पहिला कशासाठी, निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी. दुसऱ्या कशासाठी, तो स्वतःसाठी. आणि तिसरा बॉल कशासाठी, माझ्या घरातील वस्तू, माझ्या घरातील व्यक्ती आणि माझ्या घरातील वाहनांना प्रोटेक्शन देण्यासाठी मी तिसरा एनर्जीचा बॉल क्रिएट करणार आहे. कळालं? तिसरा एनर्जीचा बॉल कशासाठी आहे, माझ्या घरातील वस्तू, माझ्या घरातील व्यक्ती आणि वाहनांसाठी आपल्याला एनर्जीचा बॉल तिथे क्रिएट करायचा आहे. मग
घरातील सर्व सदस्यांचं नाव घ्यायचं आपल्याला, म्हणजे हा बॉल ग्रहण करून घरातील सर्व सदस्य जे असतील त्यांचे नाव घ्यायचे, बरोबर. माझ्या घरातील सदस्य त्यांचे नाव घ्यायचे. मग आपल्याला वस्तू आहेत त्या वस्तू, माझ्या वाहनांना काय द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, प्रोटेक्शन. त्यांना देखील दीर्घायुष्याची प्राप्ती पाहिजे, आपल्यासोबत आपलं सुखी कुटुंब पाहिजे. मग जेव्हा बॉल ग्रहण करतो आहे, जर विनायक सर करताय, व्हेरी गुड, करा. येस. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या घरातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व वाहनांना प्रदान करत आहे. माझ्या घरातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. माझ्या घरातील प्रत्येक वस्तूंना, प्रत्येक वाहनांना हा बॉल ग्रहण करून सुरक्षा प्राप्त होते आहे, संपूर्ण सकारात्मकता प्राप्त होते आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू, सर्व व्यक्ती, सर्व वाहनांना संपूर्णतः सकारात्मकता प्राप्त होते आहे. आणि हा बॉल आपण जर हातात असा घेतला असेल, तो हा बॉल फैलवून टाकायचा आपल्या आजूबाजू. हा, कळालं? जी तुम्ही फैलवून टाकायचं आजूबाजू. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? नक्की. तिसरा बॉल कळाला? मग तिसरा बॉल नंतर मी जो चौथा एनर्जीचा बॉल करते आहे, आपण राहतो कुठे? पृथ्वीवरती. मग धरणी माता आपल्याला काय काय देते? अन्न, वस्त्र, निवारा, राईट. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते आहे, शेल्टर, फूड आणि क्लोथ्स. हे सगळं आपल्याला धरणी मातेच्या कृपेने मिळतं आहे. आणि या धरणी मातेमध्ये राहणारे लोक, जे आजूबाजूला लोक राहत आहे, ते प्रत्येकामध्ये पॉझिटिव्हिटी यावी, प्रत्येक जण पॉझिटिव्ह विचार करावा, प्रत्येकाने एकमेकासोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे, या सगळ्या ऊर्जा प्रत्येकापर्यंत पोचाव्या. आणि आपल्या धरणी मातेमध्ये एक शांततेचं वातावरण असावं, त्यासाठी मी धरणी मातेची म्हणजे मदर अर्थची हिलिंग करणार आहे. कोणाची करणार आहे? मदर अर्थची हिलिंग करणार आहे. मग आपल्याला काय करायचं? चौथा जो एनर्जीचा बॉल आपण क्रिएट करतो आहे, तो आपल्याला जमिनीमध्ये टाकायचा आहे. याच पद्धतीने एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आणि आपल्याला हा बॉल कोणासाठी पाठवायचा आहे? जमिनीमध्ये टाकायचा. आपली जी आजूबाजूची जमीन आहे, तिथे मी सेम एनर्जीचा बॉल क्रिएट करून जमिनीमध्ये पाठवणार आहे. जमिनीचे आपल्याला आभार मानायचे आहे, या धरणी मातेचे आभार व्यक्त करायचे आहे. आणि धरणी मातेला थँक्यू म्हणून आपल्याला जे समाजात पाहिजे आहे, की एकमेकांसोबत चांगले संबंध, एक सुदृढ वातावरण, आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील काय पाहिजे आपल्याला? शांतीचं, प्रेमाचं वातावरण पाहिजे आहे. म्हणून मी चौथा बॉल हा कोणासाठी करते आहे? माझ्या धरणी मातेसाठी मी चौथा बॉल क्रिएट करणार आहे. कळालं? नक्की. आता अफर्मेशन हे तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर डिपेंड करतात. अफर्मेशन हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. ज्याला आयुष्यामध्ये व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, ज्याला आयुष्यामध्ये जे पाहिजे आहे ते आपल्याला बोलायचं. कधी कधी एखाद्याचा पैसा भरपूर असेल तर त्यांच्याकडे हेल्थचा इश्यू असू शकतो, राईट. एखाद्याला हेल्थ चांगली असेल तर पैशाचा इश्यू असू शकतो. हेल्थ आहे, पैसा आहे, तर एखाद्याला रिलेशनशिपचे इश्यू असू शकतो. त्यांना असं वाटत असेल की माझ्या सगळ्या नातेवाईकांसोबत रिलेशनशिप चांगले झाले पाहिजे, माझ्या घरातल्यांसोबत नातेसंबंध चांगले झाले पाहिजे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा डिफरंट आहे, राईट. पाच बोट जसे सारखे नसतात, तसं प्रत्येकाचं आयुष्य हे डिफरंट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे इश्यू आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक आहेत. म्हणून त्यांची लाईफ प्रत्येकाची काय केलेली आहे? भगवंतानी, ईश्वरानी, त्या युनिव्हर्सनी आपली प्रत्येकाची लाईफ डिफरंटली डिझाईन केलेली आहे. म्हणून तुम्हाला काय पाहिजे यावर आपला फोकस जाणं खूप महत्वाचं आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे याच्यावर आपल्याला फोकस करणं खूप खूप महत्वाचं ठरतं. ते यासाठीच व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे आपण काय करतो आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायला सांगितलं मी. ते डायरीमध्ये लिहायचं.
बरोबर. ते विजन बोर्डवर क्रिएट करायचं आणि तेच आपण अफर्मेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड करून ऐकायचं. ज्या गोष्टी पाहिजे त्याच रेकॉर्ड करून ऐकत राहायच्या, ज्या गोष्टी पाहिजे त्या लिहत राहायच्या आणि ज्या गोष्टी पाहिजे त्या पिक्चरच्या स्वरूपात देखील लावायच्या आहे. म्हणजे एखाद्याला फॉरेनमध्ये जायचं आहे, एखाद्याला जॉब पाहिजे, एखाद्याला चांगलं आरोग्य पाहिजे, एखाद्याला लग्न करायचंय, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे डिफरंट आहेत. म्हणून प्रत्येकाचे अफर्मेशन हे डिफरंट राहणार आहे. तुम्हाला काय पाहिजे याच्यानुसार आपले अफर्मेशन तिथे डिझाईन करू शकता. कळालं? एखाद्याला कन्सेप्शनचे इश्यू शकतात, एखाद्याला मुलं ऐकत नसतील. बऱ्याच आईचं कंप्लेंट असते की मुलं ऐकतच नाही, खूप हायपर होतात. बऱ्याच लोकांचे बरेच बरेच प्रॉब्लेम्स असतात. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे याच्यावर जर फोकस केला तर त्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहे. येस. कारण मी पहिल्या काय सांगितलं होतं, जिथे तुमचा फोकस जाणार तिथे तुमची एनर्जी जाणार आणि जिथे तुमची एनर्जी जाणार त्या गोष्टीला काय गोष्ट मिळणार, ती गोष्ट एक्सपांड होणार आणि तिथे वाढ होणार आहे. काय होणार? एक्सपांड. दिवसेंदिवस जिथे फोकस जाणार, जिथे एनर्जी जाणार तिथे तिथे वाढ होणार. एखादे जर लहान मूल जर आपण बघितलं की ती लहानपणापासून एखादी व्यक्ती डान्स करते, ती पूर्ण एनर्जी डान्समध्ये देते आणि डान्समध्ये देऊन पूर्णतः दिवसभर तिचं काय नृत्य कलेमध्ये तिचं सगळं लक्ष जात असेल लहान मुलीचं, तर तिचं तिथे एनर्जी जाते आहे. एनर्जी गेल्यानंतर तिचा फोकसही तिथेच जात आहे आणि फोकस गेल्यानंतर ती तिथे बेस्ट डान्सर ती काही दिवसांनंतर डान्समध्येच करिअर करू शकते. करेक्ट? गायनाचं तसंच, ड्रॉइंगचं पण तसंच. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही फोकस करणार त्याच गोष्टी एक्सपांड आणि ग्रो होणार. ओके, इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? येस, व्हेरी गुड. आज आपण बघितलं की एनर्जी बॉल कशा पद्धतीने क्रिएट करायचा, ते पण मी तुम्हाला दाखवलं की आपण एनर्जी बॉल क्रिएट केला. या पद्धतीने आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन जनरेट होत असतात. ठीक आहे. हा जसा एनर्जीचा बॉल आपल्याला स्क्रीनवर दिसतोय त्याच पद्धतीने एनर्जी आपल्याला ब्रह्मांडातली ऊर्जा आपण आपल्या संपूर्ण शरीराला, मनाला, आपल्या घरातील सदस्यांना देऊ शकतो. पुढचं आपल्याला बघितलं की आपण स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं, की स्वतःला आपण कॉन्फिडेंटली आपल्या स्वतःकडे प्रत्येक गोष्ट असावी, आपण स्वतः पंचसूत्री जीवन जगावं, त्यासाठी स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण घरातली नकारात्मकता काढली, घरातली निगेटिव्हिटी काढून घराला पण प्रोटेक्शन दिलं आणि नंतर मदर अर्थची हिलिंग देखील आपण केलेली आहे. इथपर्यंत प्रत्येकजण आलेला आहे. इथे कोणाचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पहिले विचारा, मग मी पुढे जाते. येस, इथे कोणाचे प्रश्न आहेत की समजला आहे प्रत्येकाला? नक्की असतील तर काही नाही मॅम, एवढंच विचारायचं होतं की हे अफर्मेशन आपल्या सिच्युएशन प्रमाणे बदलू पण शकतात, राईट? हो, बरोबर, बदलू म्हणजे शकतात. ज्या वेळेस आपल्याला अफर्मेशन घ्यायचे आहेत हा, तसं सेम प्रोसिजर फॉलो करून मग तसं आपण स्वतःला इन्स्ट्रक्ट करायचं. सो येस, बॉडीला करेक्ट. आपण, हो ना? येस, करेक्ट, 100%. बाकीच्या गोष्टी मात्र कायम राहणार, कायम राहणार. जसे की रेकीची प्रार्थना कायम राहणार, प्रार्थना एनर्जी कायम बॉल राहणार, सेम प्रोसिजर तशीच राहणार. सेम बरोबर, सेम सेम. फक्त बरोबर. अफर्मेशनचा चेंज होऊ शकतो, हा, डिपेंड्स. डिपेंड करत. बरोबर. येस. आणि मग ती बॉलची कृती रोज करायची का मॅडम? हा, एनर्जी बॉलची आपल्याला एक्सरसाइज रोज करायची आहे. रोज सकाळी करायची. उठल्याबरोबर 5 मिनिटात एनर्जी बॉल क्रिएट करा आणि 5 मिनिटात प्रोसिजर होते. म्हणून काय करायचं, 1 तास स्वतःसाठी ठेवा. स्वतः तुम्ही दिवसभरातून कधी डिवाइड करू शकता. मी त्याच्यातही सांगितलं, व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की तुमची दिवसभराची साधना तुम्ही डिवाइड करून पण करू शकता. म्हणजे सकाळी अर्धा तास द्या, दुपारी 15 मिनिटं द्या, रात्री 15 मिनिटं द्या. या पद्धतीने देखील रेकीची साधना तुम्ही करू शकता. पण साधना करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात हा उद्या जो क्लास संपणार आहे तो 1 तास स्वतःच्या साठी काढणं आवश्यक आहे, असं 100%. कन्सिडर करून करेक्ट, करेक्ट, चालायचं. करेक्ट. हेच मला म्हणायचं होतं की हा जो क्लास संपतो आहे
त्याचा आपल्याला क्लास संपतोय असं न कंटिन्युएशन. बघता मला या एका तासामध्ये माझा साधना कशी करता येईल, माझ्या साधनेवरती मला फोकस कसा करता बरोबर आहे. येईल हे मला बघायचं आहे. हम्म. कळालं? प्रत्येकाला मॅडम हा समजलं का क्लास, इथपर्यंत? हॅलो हा बोला. मॅडम, हा क्लास 21 दिवस चालणार आहे ना? नाही नाही, 21 दिवस नाही. आपल्याला हा क्लास आता जस्ट आज उद्याचा शेवटचा दिवस आपला राहणार आहे. जी 21 दिवसांची साधना आहे तुम्हाला करायची आहे. 21 दिवसांची जी साधना आहे ती तुम्हाला करायची. कळालं? हा हा, 21 दिवसांची साधना तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो मी शेअर करणार, त्यानुसार तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही फक्त चक्रा मेडिटेशन केलं आणि बॉडी हिलिंग पॉइंट केली तरीही चालेल. पण चक्रा मेडिटेशन आणि बॉडी हिलिंग पॉइंट कंपल्सरी आहे. स्वतःला प्रोटेक्शन घेणं. साधनेत खंड पडला तर साधना पहिल्या दिवसापासून परत सुरू करायची. इथे पहिला नियम तोच आहे की साधनेत जर खंड पडत असेल तर साधना पहिल्या दिवसापासून सुरू करायची. ठीक आहे? ओके, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? पुढे जाऊया आपण. हा, त्यानंतरचा आपला टॉपिक होता तेच म्हणजे की पुढच्या सेशनमध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी त्यांना काय करायचं आहे, तर त्यांची साधना मला अट्युनमेंटच्या अगोदर त्यांचे 21 दिवस झाले पाहिजे. म्हणजे जर आपलं क्लास त्यांनी लगेच सुरू जरी केला तरी त्यांचं अट्युनमेंट, समजा फॉर एक्झाम्पल आपण 26 तारखेपासून न्यू बॅच चालू केली किंवा 26 तारखेपासून किंवा 20 तारखेच्या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली तर अट्युनमेंट तरीही 21 दिवसानंतर सेकंड लेवलची दिल्या जाणार आहे. ठीक आहे? 21 दिवसांची साधना आपल्याला प्रत्येकाला करायची आहे. सेकंड लेवलला येताना आपल्याला काय काय फॉलो करायचं आहे? ज्या लोकांना खरंच सेकंड लेवलला यायचं आहे त्यांनी पहिल्यांदा रेकीचे 5 तत्व आपल्याला फॉलो करणं कंपल्सरी आहे. आणि आपण दुसऱ्यांसाठी काही करू शकतो का ही भावना किंवा मला देण्याची भावना आहे का, लोकांपर्यंत मी ऊर्जा पोहोचवण्याची, माझ्याकडे दुसऱ्यांचं दुःख नाहीसं करण्याची भावना माझ्यामध्ये आहे का हे चेक करणं पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे? आणि तिसरी गोष्ट काय आहे? तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्याला एक स्टेप पुढे न्यायला तयार आहात का? तुम्ही तेवढे तुमच्या लाईफमध्ये एक स्टेप तुम्ही पुढे जायला तयार आहात का? तुमच्यासाठी एक पाऊल उचलून तुम्ही स्वतःचा आनंद आणि स्वतःसोबत आपलं कुटुंब आणि कुटुंबासोबत आपलं संपूर्ण जे काही आजूबाजूचं लोक आहेत, वातावरण आहे किंवा आपला समाज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचायला तयार आहात का? की या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजे. माझ्यासोबत जसं आज मी सांगितलं की काल मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की तुम्ही एक फीडबॅक शेअर करा की ऊर्जा दुसऱ्यांपर्यंत पोचवावी. ती एक तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगितल्या गेली होती आणि ती फक्त फॉलो किती जणांनी केली? फक्त सरांनी केली. का? आपल्याकडे देण्याचा भावच नाहीये. आपल्याला काय वाटतं? घ्यायला पाहिजे, आलं पाहिजे, माझ्याकडे भरपूर आलं पाहिजे. देणाऱ्यांनी देत जावे म्हणून मी सांगत आहे, प्रत्येक वेळा देण्याचा भाव ठेवा. दिव्य रेखी शक्ती तुम्हाला देता देता भरपूर देईल. तुम्ही घेता घेता थकणार. इतके सुंदर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव येणार आहे. साधनेचा व्हिडिओ बघितला ना, त्या पहिल्यांदा त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की डेली प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं हे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जिथे आहात तिथे ग्रॅटिट्यूड करा. म्हणजे काय, ब्रह्मांडामधल्या ज्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे आणि आजचा दिवस तुम्ही अनुभवला आहे, आज तुम्ही उठले, तुमच्यासोबत जर तुमचं कुटुंबही उठत असेल तर तुम्ही पहिल्यांदा ईश्वरीय शक्तीचे आभार मानायला शिका. पहिल्यांदा काय सांगितलं? आभार मानायची कला तुम्हाला आत्मसात करायची आहे. हे कुठेही विसरायचं नाही. त्यानंतर तुम्ही एनर्जी बॉल एक्सरसाइज करू शकता किंवा तुमचा ब्रश झाल्यानंतर तुम्ही जे काही रुटीन फॉलो करता, आंघोळ झाल्यानंतर तुम्ही साधनेला बसू शकता. साधनेमध्ये आपल्याला रेकी शक्तीला आवाहन करायचं. व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं. व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसून आपल्याला आपला औरा काय करायचा आहे? औराला प्रोटेक्शन घ्यायचंय. औराला प्रोटेक्शन काय घ्यायचं आहे? काय, दोन्ही हात मी तिथे रेकीला आवाहन केल्यानंतर रेकीचं एनर्जी ऍक्टिव्हेशन पण घेतलेलं आहे.
बघितलं का तुम्ही की एनर्जी ऍक्टिव्हेशन उद्याच्या सेशन मध्ये तुमचं ज्यांनी अट्युनमेंट घेतलं आहे त्यांचं एनर्जी ऍक्टिव्हेशन मी घेते. चालेल की एनर्जी ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायचं हे उद्याच्या सेशन मध्ये मी नक्की घेते. की तुमची डेली प्रॅक्टिस सुरुवात कशी करायची हे तुम्हाला थोडक्यात मी उद्या समजून सांगते. रेकॉर्डिंग बघा, 2-3 वेळा रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की अरे खूप सोपं आहे, आपण प्रत्येक जण या गोष्टी करू शकतो. येस, ओके, प्रॅक्टिस व्हिडिओ एकदा टाका ना बरं ग्रुपमध्ये. ठीक आहे, टाकते. कोणाला पाठवते मी रेकॉर्डिंग पाठवते, तुम्ही एकदा परत चेक करा. चालेल, ठीक आहे. हा. आणि उद्याच्या सेशन मध्ये मी डेली प्रॅक्टिस कशी करायची हे थोडक्यात समजून सांगते. टेन्शन घेऊ नका. मॅडम मला कालचं आणि परवाचं भेटेल का? हो हो आहे ना, तुम्ही रेकॉर्डिंग बघा ना, चॅनलला सबस्क्राईब करा. बरं बरं. हा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, आणि तिथे मग तुम्हाला दररोजचे व्हिडिओज पण येतात, दररोज काय असेल ते पण सगळ्या गोष्टी समजतात. आणि नवीन काही सुरू होणार असेल, नवीन काही शिकवणार असेल, जे काही सेशन्स होणार असतील त्याच्याबद्दलची माहिती पण तिथे सांगितली जाते. ओके, येस, पुढे जाऊया. या सेशन मध्ये की जे काही आपलं हे जे सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच आहे ती आपली जवळपास 1 महिन्यांची बॅच असते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असते, पीडीएफ नोट्स मिळणार आहे. तुम्ही जर अब्सेंट राहिले, तुम्ही एखाद्या वेळेस तुमचा क्लास मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. त्यानंतर आपली संस्था आयएसओ सर्टिफाईड आहे. त्यानंतर मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची मेंबर पण आहे, रजिस्टर प्रॅक्टिशनर आहे मी रेकीची. तर तुम्हाला आयएसओ सर्टिफिकेट भेटणार. त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड लेवलचं, थर्ड लेवलचं अट्युनमेंट दिलं जाणार. मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार. की कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन हे खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे, जे थर्ड लेवलला तुम्हाला शिकवलं जातं की आपल्या पास्ट लाईफ मधले जे काही कर्म झालेले आहेत, कळत न कळत आपण बऱ्याच लोकांना दुखवतो आणि त्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेशन मध्ये शिकवल्या जातील. बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला मॅनिफेस्टेशन, आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची कशी त्याची टेक्निक सांगितली जाते, की एखादी गोष्ट मिळवताना आपल्याला साधना कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल. नंतर बेसिक न्यूमरोलॉजीचा कोर्स, तो जवळपास 10 ते 11 दिवसांचा कोर्स यामध्ये इन्क्लूड आहे. क्रिस्टल कसे वापरायचे, काय क्रिस्टल्स बऱ्याच लोकांनी बघितले असतील, वापरले असतील, किंवा क्रिस्टलद्वारे आपण हिलिंग कशी करू शकतो, हे सगळं या कोर्समध्ये तुम्हाला इन्क्लूड आहे. ही कोर्सचं तुम्हाला दाखवते वाटलं तर. ही क्रिस्टल थेरपी आहे, ही क्रिस्टल्स कसे वापरायचे हे तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जातील. क्रिस्टलद्वारे आपण आणि रेकी साधनेद्वारे आपली 200% ऊर्जा वाढवून आपण स्वतःची आणि आपल्या सोबत इतरांची हिलिंग कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला या कोर्समध्ये सांगितलं जाईल. बेसिक न्यूमरोलॉजी हा 10 ते 11 दिवसांचा जवळपास कोर्स असतो, ते देखील या कोर्समध्ये इन्क्लूड आहे. आणि त्यानंतर पेंडुलम डाउजिंग, पेंडुलम डाउझर हा डाउझर आहे, आणि पेंडुलम डाउझिंगच्या साह्याने आपण आपल्या आयुष्यामधले कुठल्याही प्रश्नाचे उत्तर, हो किंवा नाहीचे उत्तर, कुठल्या डायरेक्शनला पाणी लागू शकते किंवा हा निर्णय मी घ्यायला पाहिजे की नाही, हे पेंडुलम डाउझिंगचं सेशन यामध्ये इन्क्लूड आहे. हे बेसिक क्रिस्टल हिलिंग, बेसिक न्यूमरोलॉजी आणि पेंडुलम डाउझिंग हे तुम्हाला शिकवल्या जाणार. एखाद्याचं काउन्सेलिंग कशा पद्धतीने करायचं, की समोरचा व्यक्ती कुठल्या प्रॉब्लेमनी तुमच्यापर्यंत येतो आहे, त्याच्याकडे कुठला प्रॉब्लेम आहे, त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं, किंवा त्या प्रॉब्लेम मधून त्या व्यक्तीला कसं दूर करायचं, याचं टेक्निक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. ग्रुपमध्ये त्याचे मी डिटेल्स शेअर केलेले आहे, की डिस्टन्स हिलिंग म्हणजे तुम्ही जिथे बसले आहात तिथून आपल्याला, जिथे कुठे आहात तिथून आपण इतरांची हिलिंग कशी करू शकतो. म्हणजे डिस्टन्स हिलिंग म्हणता येईल, की पृथ्वीवरती आपण कोणत्याही व्यक्तीसोबत आपण हिलिंग कशी करायची, की एखाद्या व्यक्तीचा जो काही प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप असू द्यात, हेल्थ असू द्यात, वेल्थ असू द्यात, किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात, तो सॉल्व्ह करताना त्या व्यक्तीची
मदत कशी करता येईल हे सगळं त्या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. रेकीच्या साह्यातून आपण नंबरच्या साह्यातून इतरांना प्रॉब्लेम्सच्या दूर कसं करता येईल, एखाद्याच्या आयुष्यात जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील, रिलेशनशिपचे इश्यू असू द्या, हेल्थ असू द्या किंवा वेल्थ असू द्या, हे तिन्ही लेवलवरती आपण मदत करत असतो. कळालं? या थर्ड लेवल नंतर तुम्ही मास्टर प्रॅक्टिशनर होणार, म्हणजे रेकीचं डिस्टन्स हिलिंग तुम्ही देऊ शकणार. त्यात तुमच्या ऊर्जा त्या सिम्बॉलच्या साह्याने किंवा या रेकीच्या अटुनमेंट नंतर, थर्ड लेवलच्या अटुनमेंट नंतर 100% तुमच्या ऊर्जा वाढलेल्या असतात. 100% क्रिस्टल एनर्जी आणि 100% रेकीच्या ऊर्जांनी तुम्ही इतरांची हिलिंग करण्यासाठी ती साधना केल्यानंतर तयार होत असतात. कळालं? नाही, सेकंड लेवल नंतर आपल्याला 21 डेजची साधना नसते. सेकंड लेवलला आपल्याला काय करायचंय, 7 चक्रांचं मेडिटेशनच करायचं. सेकंड लेवल नंतर आपल्याला साधारणतः 7 दिवसांची गॅप देऊन थर्ड लेवलचं अटुनमेंट घ्यायचंय. किती? साधारणतः 1 आठवड्याची गॅप घेतल्यानंतर आपण थर्ड लेवलचं अटुनमेंट घेऊ शकतो. त्यात जास्त गॅप नसते. थर्ड लेवलच्या नंतर मात्र तुम्हाला 3 महिन्याची साधना ही करावी लागते. म्हणजे कंपल्सरी जर साधना पकडली तर आपली 45 दिवसांची कंपल्सरी साधना आहे. आणि तुम्हाला जर आपली इंट्युशन पॉवर वाढवावी, म्हणजे आपल्याला ब्रह्मांडाकडून संकेत मिळावे, अजून चांगल्या पद्धतीने ही एनर्जी माझ्यामध्ये प्रवाहित व्हावी, सगळे माझे कर्म क्लिअर व्हावे, म्हणजे माझे पास्ट लाईफचे जे काही कर्म आहे अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हावे, माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी, रिलेशनशिपचे इश्यू असतील किंवा कुठलेही इश्यू असू द्या, हेल्थ रिलेटेड इश्यू जर सॉल्व्ह करायचे असतील तर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन हे 3 महिन्यांसाठी करावं लागतं. म्हणजे थर्ड लेवलची जी साधना आहे ती 45 दिवसानंतर तुम्ही इतरांचं हिलिंग करू शकता. ओके, पण जी साधना कंपल्सरी आहे ती 45 दिवसांची आहे. त्या वरचे जे 45 दिवस आहेत ते एक्स्ट्रा बोनस म्हणून तुम्हाला करायचं, की जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा कुठल्याही ब्लॉकेजेसनी तुमच्यापर्यंत ती व्यक्ती आली तर तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले पाहिजे नाही, यासाठी केली जाणारी साधना आहे. कळतंय? नक्की? यात कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकता. येस, कोणाला काही बोलायचं आहे? अनम्यूटचा ऑप्शन दिलाय मी. मॅम, प्रश्न असा नाही, पण यामधून मला एक अशी गोष्ट जाणवली की मला हा फक्त म्हणजे फार डिस्टंट वेने हा माहिती होतं, फारसं काही याच्याबद्दल माहिती नव्हतं. पहिल्या दिवसापासून जेवढं मला एज्युकेट केला जातंय त्यातून एवढं कळतंय की ही इतका वेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे की तुम्हाला कुणाकडे बघायचीच गरज नाही. तुमच्या स्वतःतच सगळ्या गोष्टींची उत्तरं दडलेली आहेत आणि त्यासाठी तितकंच ते डिफिकल्ट या अशा प्रमाणे आहे की तुम्हाला स्वतःला किती कॅपेबल करायचंय, सो दॅट आधी स्वतः आणि नंतर इतर यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या डिरेक्शनने सगळं सांगता आहात ते म्हणजे खरंच खरंच खूपच ग्रेट हेल्प आहे ही. आणि होपफुली तुमच्यासारखंच इतरांना सुद्धा मार्गदर्शन करण्याची आमच्यामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी. नक्कीच होईल, नक्कीच होईल. कारण हे खरोखरच जसे म्हणजे डॉक्टर्स, सर्जन्स बरेच वर्ष प्रॅक्टिस करतात आणि मग त्यानंतर ते इतके कॉन्फिडंट होतात, तर हे तर म्हणजे कोणाला टच न करता तुम्ही अगदी अंतरंगात शिरूनच ते त्याचं सोल्युशन काढतात आणि तिथल्या तिथे हील करता. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे ऍक्च्युली. आणि त्यासाठी खरोखर म्हणजे तुम्ही जे म्हणताय की 21 दिवस, 45 दिवस, 90 दिवस हे करणं खरोखरच मस्टच असणार आहे. हे एवढ्या सगळ्यातून तुम्ही जसं मार्गदर्शन करताय ना त्याच्यातून जाणवतं. कारण साधनेने आपण आपली शक्ती वाढवतो. बरोबर? तुम्ही ऍग्री करता? प्रत्येकाने आपली, जर मी काय सांगितलं, आपला घडा जर भरलेला असेल तर आपण देऊ शकतो. इथे माझ्याकडे ऊर्जा नाही, माझ्याकडे काही गोष्टी नाही आहेत आणि मी जर दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेली तर त्या गोष्टी पूर्ण होईल का? नाही. किंवा समोरच्याला बेनिफिट जाणवणार का या गोष्टींचा? नाही, अजिबात नाही. येस, म्हणून मला माझ्या ऊर्जा पहिल्यांदा वाढवायच्या आहेत आणि पहिल्यांदा मला माझे
प्रत्येक गोष्ट डॉक्टर मिकाऊ सुईंनी काय केलं होतं आठवतं? पहिल्यांदा आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आपल्यानंतर त्यांनी पहिले त्यांची लाईफ बॅलन्स केली. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या अचीव केल्या. मग गुरुची सेवा करायला गेली. बरोबर. आणि गुरुची सेवा केल्यानंतर त्यांनी समाजाला आपली विद्या म्हणा किंवा जे काही नॉलेज होतं त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांची हिलिंग केली आहे. येस, व्हेरी गुड. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? त्याचमुळे आपण साधनेला महत्व द्यायचं आहे. कळतंय? आणि इथे तुम्हाला मी ऍज अ काउन्सिलर लोकांचे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप इश्यू किंवा मेंटल हेल्थचे इश्यू, इमोशनल हेल्थचे इश्यू, प्रत्येक लेवलचे इश्यू कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची, त्यांना नंबर्सच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त त्यांच्या डेट ऑफ बर्थच्या माध्यमातून, कुठेही पत्रिकेची भीती न दाखवता, कुठेही कशाचीही भीती न दाखवता, फक्त आणि फक्त त्यांच्या डेट ऑफ बर्थच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा स्वभाव ओळखू शकता, इवन दो त्यांच्यासाठी कोणतं प्रोफेशन चांगलं राहील हे तुम्ही जर सजेस्ट करायला तयार झाले, त्यांच्या लाईफमध्ये कोणता नंबर चांगला आहे, कोणत्या नंबरचे व्हायब्रेशन त्यांनी वाढवायला पाहिजे, फक्त आणि फक्त डेट ऑफ बर्थच्या माध्यमातून तुम्ही जर गाईड करायला तयार झाले तर ही खूप चांगली गोष्ट आहे, राईट? म्हणून मी याच्यात बेसिक न्यूमरोलॉजी हा कोर्स इन्क्ल्यूड केलेला आहे. त्याचा उद्देश एवढाच होता की बेसिक नॉलेज तुम्हाला तिथे यावं. ऍज अ मास्टर हिलर जेव्हा तुम्ही तयार होत आहे तेव्हा तुम्हाला क्रिस्टल हिलिंग कशा पद्धतीने करायची, डाउझरच्या साह्याने आपण येस और नोचे उत्तर फाइंड आउट करू शकतो. डाउझरच्या साह्याने आपण समोरच्याचे कुठले चक्र ब्लॉक आहे हे आपण नॉलेज मिळू शकतो. इवन दो माझं सध्याचं कोणतं ग्रह मला पॉझिटिव्ह रिझल्ट देत आहे, कोणतं ग्रह नकारात्मक आहे, अगदी छोट्या छोट्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी, किंवा मी आता बाहेर जायचं आहे, मला इथे या फंक्शन मध्ये जायचं की नाही, या गोष्टींचं आपल्याला 90% करेक्ट गायडन्स ब्राउझरच्या साह्याने मिळत असतं आणि खूप अप्रतिम रिझल्ट असतात. प्रत्येकाने त्या अनुभवायला पाहिजेत. येस, येस, थँक्यू मीनाक्षी मॅडम. येस, अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता. मॅडम मी मध्येच जॉईन झालेलो आहे 4थ्या दिवशी काहीतरी, ओके. त्याच्यामुळे मी पुन्हा जॉईन होऊ शकतो का हो, पहिल्यापासून? माझं अजून एक सांगायचं राहिलं की तुम्ही माझ्या कुठल्याही बॅच, म्हणजे तुम्ही मास्टर लेवलची जर बॅच जॉईन केली तीही मल्टिपल टाइम तुम्ही जॉईन करू शकता. फर्स्ट लेवलची जर तुम्ही बॅच करत असाल तीही तुम्ही मल्टिपल टाइम करू शकता. तुम्हाला जर असं वाटतंय की मला पहिल्या लेवलचीच गरज आहे तर तुम्ही पहिल्या लेवलचीच बॅच मल्टिपल टाइम करू शकता. पहिल्या लेवलची बॅच आपल्याला जॉईन करायला कुठलाही प्रॉब्लेम नाही. किती दिवस करू शकतात, कितीही बॅचेस झाल्या तरी तुम्ही अटेंड करू शकता. येस, कळालं इथपर्यंत? त्याची लिंक मॅडम आहे या ग्रुपलाच येणार का या ग्रुपला येईल रोज? दररोज. आता 20 तारखेपासून जे सेशन होईल त्याची लिंक पण या ग्रुपला येत जाईल. ते दुपारी असेल का? ते दुपारी असणार. दुपारी किती वाजता? टाइम मे बी 4:30 ते 5:30 राहील. 4:30 ते 5:30. रेकॉर्डिंग तिथे पण अवेलेबल राहणार आहे. तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तिथेही तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. ओके. ज्यांना इथे ऍडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी तुम्ही मला प्रत्यक्षात सांगा. जी बॅच आपली चालू होणार आहे ती पुढच्या महिन्यापासून चालू होईल. त्याचे डिटेल्स तुम्हाला दिले जातील. ठीक आहे. साधारणतः तुमची 7 दिवसांची साधना होणं कंपल्सरी आहे. ऍडमिशन घेताना 7 दिवसांची साधना. म्हणून तुमची जर आता बॅच संपते आहे, आजची फॉर एक्झाम्पल 16 तारीख आहे, 16 नंतर आपल्याला 26 तारखेला आपण बॅच चालू करतो. कळतंय का? जी बॅच चालू होईल ती साधारणतः 26 तारखेपासून असेल. कोणत्या लेवलची? सेकंड आणि थर्ड लेवलची. सेकंड लेवल कधी स्टार्ट होती आता परत? 26 तारखेपासून न्यू बॅच चालू होते. चालेल, मग मला व्हायचंय त्या बॅचला. ओके. आणि हो. एक रात्रीची बॅच ऑलरेडी सुरू आहे. ठीक आहे. ती आहे, मला थोडं कार्यक्रम होते त्यामुळे नाही केलं मी जॉईन. ओके, नो प्रॉब्लेम. सेकंड लेवलची बॅच 26 तारखेपासून सुरू होते. 26 तारखेपासून दुपारची बॅच राहणार आहे. ठीक आहे. सेकंड लेवलची फी किती असेल मॅडम? ग्रुपमध्ये टाकलेली आहे सर. तुम्ही ग्रुपमध्ये आहेत का? हो आहे.
येस, ग्रुपमध्ये मी डिटेल्स पाठवले आहेत सगळे. एकदा ग्रुपमध्ये बघा. आज परत मी ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी टाकते आणि ग्रो थ्रू करा. आणि ज्यांना ज्यांना एनरोल व्हायचं असेल त्यांनी मला तशा पद्धतीने इन्फॉर्म करा की आता जर तुम्ही उद्यापासून म्हणजे जर साधना तुम्ही चालू कराल, प्रत्येकाचं अटेनमेंट उद्या होणार आहे. उद्याच कंप्लीट होईल ज्यांना अटेनमेंट घ्यायचे असतील त्यांचं. 26 तारखेपासून आपली सेकंड लेवलची बॅच सुरू होणार आहे. ओके. त्यात तिचं काय काय टाइमिंग काय असेल? साधारणतः याच्या बॅचच्या अगोदर राहील, 3 ते 4 राहू शकते. ठीक आहे. येस येस, इथे आपण थांबतो आहेत. आपले मास्टर लेवलची बॅच असते 8:30 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू सो मच.